नमस्कार मित्रांनो, मी रुपाली वानकडे इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत करते. ओके, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय आवडते हे महत्त्वाचं आहे ना. लोक काय म्हणतील ही गोष्ट, हा विषय खरंच गंभीर आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात लागू होते की लोक काय म्हणतील. आपण एखादा मुलगा आहे, तो एखादी गोष्ट स्टार्टअप करतो, एखादा आस्पिरंट आहे, एखादा मुलगा आहे, तो काय करतो, काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करतो, तर त्याच्या मनात 10 वेळा हा विचार येतो की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणन, रिलेटिव्ह काय म्हणतील, फ्रेंड सर्कल काय म्हणन, आणि तो त्याच्या मनातला आलेला विचार तसा दाबून टाकतो ना, खरंच टाकतो. त्यापेक्षा आणि कोणी आपल्याला जे येते, आपले स्किल ओळखूनच त्यामध्ये उडी घ्यायला जातो ना, खरंच जातो उडी घ्यायला. पण लोक काय म्हणतील या भीतीनं तो विचार तसाच मनातल्या मनात दाबून टाकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी गृहिणी आहे, ती गृहिणी काय करते, घर तर छान सांभाळते, पण माझ्या काही मैत्रिणी आहे, त्या छान, त्यांना ब्युटी पार्लरचं काम येते, पण खेडेगावातल्या आहेत, ते काय म्हणतात, आता सलून टाकून काय करायचं, तर सलूनच टाकायचं राहिलं का, ते काय आपलं काम आहे का, असे त्यांना त्यांचे फ्रेंड किंवा गावातले लोक त्यांना म्हणतात. त्यांच्यामुळं त्यांनी खूप छान लग्नाच्या आधी ते पार्लरचा कोर्स केलेला असतो, खूप शिकलेले असतात, त्या पार्लरमध्ये वेळ दिलेला असतो, पण ते टाकायचं तेव्हा समाज काय म्हणन, लोक काय म्हणतील या गोष्टीकडे लक्ष जास्त देतात आणि आपल्याला काय आवडते या गोष्टीकडे प्रत्येकजण कमी वेळ महत्त्व देतो. त्याला वाटते ठीक आहे, जाऊ दे, लोक म्हणतील ना, लोक योग्य म्हणतील तेच करायचं. पण लोकांसाठी जगायचं का आपण? जीवन बार आहे का? नाही ना, जीवन एकदाच येते. त्याच्यामुळं तुमच्यातलं कौशल्य जाणा, तुम्हाला काय आवडते ते जाणा आणि करा. लोकांचं काही नाही. भगवान बुद्धांना सुद्धा नाव ठेवलेलं आहे लोकांनी, प्रभू श्रीरामांना सुद्धा लोकांनी दोष दिलेला आहे. तर आपण कोण हो? आपल्याला तर मी एक प्रायव्हेट टीचर आहे, तर लोक मला काय म्हणतात माहिती का, तुम्ही काय करता, मग मी सांगते मी टीचर आहे. मग लोक म्हणतात सरकारी या प्रायव्हेट, मग मी सांगते प्रायव्हेट. मग परत त्यांचा समोर एक प्रश्न राहतो, म्हणजे मी एक प्रश्न दिला परत एक प्रश्न राहते. पण मला आवडते, मुलांना शिकवायला आवडते, त्यांच्यासोबत राहायला आवडते, त्यांचं ते बॅकग्राऊंड आवडते, त्यांचे छोटे छोटे प्रश्न आवडतात, मग मला आवडते ना, मग मी करते. मी जर विचार केला असता की लोक काय म्हणतील, मी यूट्यूब स्टार्ट केलं तर, पण मला आवडते बोलायला, म्हणून मी लोकांचा विचार करत नाही आणि जगते ना. आणि मला जसं येते तसंच तुमच्यासोबत शेअर करते, काही वेगळं सांगत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय आवडते, तुम्हाला जे येते ते करा. फॉर एक्झाम्पल, आता मी टीचर आहे, मला जर एखाद्याने म्हणलं की तू पाईपची फॅक्टरी टाक, त्यामध्ये खूप ग्रोथ होते, पण मला पाईपाचा पीसुद्धा येत नाही, तर मला त्यामध्ये माझी ग्रोथ कशी होईन हो? मला जे कौशल्य येते, माझं जे स्किल आहे तेच मी डेव्हलप करीन ना. त्यामध्ये मला जे आवडते त्याच्यासाठी मी रात्रभर अहोरात्र जागील आणि एक्स्ट्रा काहीतरी करीन. टीचिंग करते, तर टीचिंगमध्ये नवीन नवीन मेथड शोधून काढीन, छान शिकवीन. पण मला जे आवडतच नाही ते करून त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होईल सांगा बरं. त्याच्यासाठी तुम्हाला जे आवडते ते शोधा आणि ते करा. तेच लोक जे तुम्हाला आज नाव ठेवतात का नाही, तेच उद्या म्हणतील मला माहिती होतं ही मुलगी करणार आहे, मला माहिती होतं तुम्ही छान करणार आहे. ओके, तुम्ही झाल्यावर ना तुम्हाला म्हणतात, एखादा मुलगा MPSCची UPSCची प्रिपरेशन करत असलं तर त्याला काय म्हणतील माहिती का, आता तूच राहिला का बाबा MPSC करणारा, MPSC एवढी अवघड राहते, त्याचा एवढा सिलेबस राहते, त्याच्यात 4-5 वर्ष जातात, त्यामध्ये क्लॅरिटी नसते, त्यामध्ये काही फायनल होते हे नसते. बट तो झाला तेव्हा सर्वात आधी फोटो काढायला तेच राहतात म्हणणारे. आणि हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते तुम्हाला सांगते. त्याच्यामुळं तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला वेळ द्या, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा. ओके, लोकांची चिंता अजिबात करायची नाही. लोक जर तुम्ही घोड्यावर जर बसले तर म्हणतील त्या घोड्याला किती त्रास होतोय, तुम्ही पायी चाला. तुम्ही जर पायी चालले तर ते म्हणतील बघा ते शेजारचे घोड्यावर राहतात, बसतात, ते BMW मध्ये फिरतात आणि तुम्ही पायी चालता. लोक असे येतं, लोक कोणालाही सोडत नाहीत. ओके, त्याच्यामुळं आपणच आपलं आत्मचिंतन करायचं आणि आपल्यासाठी योग्य आपणच जाणू शकतो ना, दुसरे जाणू शकते का?
तुमच्या मुलासाठी योग्य काय योग्य तुम्हीच ठरवता ना. शेजारचा माणूस जाणवण का तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टीवर राग येते, कोणत्या गोष्टीवर आनंद होते, हे तुम्हालाच माहिती. तो कोणत्या गोष्टीसाठी चांगला आहे, तो टेक्निकलमध्ये छान आहे का, तो टीचिंगमध्ये छान आहे का, तो दुसऱ्या अदर स्किलमध्ये छान आहे, हे तुम्हालाच माहिती. त्याच्यामुळं तुमच्या आत तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती आहे आणि ते शोधा आणि ते करा. लोकांची चिंता करायची नाही. ओके. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. शेअर करा. ओके. त्यानंतर चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.